वसंत हल्ल्यामध्ये मीच करतो ऑपरेटिंग करते काय भगवत कृपा उपस्थित आहे. हे बटन आपण एकतेने भगवंताला हे बटन आहे ना, हे बटन भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य हे लाल बटन आहे, परमात्मा हे लालवाली नाही का? नागपूरच्या अंतर्गत क्लिक करीन का महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी हप्तेवारी चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच आमचे समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच आमची मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीत उपस्थित सर्व ट्रस्टी, कार्यकर्ते, मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. पहा, हा मार्ग बाबांनी निर्माण केला. जगामध्ये जे दुःखी कष्टी मानव आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे आणि अनेक वाईट व्यसनापासून, अंधश्रद्धेतून मुक्त होऊन सुख समाधानीने जीवन जगावं, यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माची स्थापना केली आणि ह्या भगवत कृपेचा लाभ आम्हाला मिळवून दिला. हा भगवान शब्दावर कार्य करते. सेवक ज्याप्रमाणे शब्द ठेवतो त्या शब्दावर भगवंत उपस्थित होऊन सेवकाची इच्छा पूर्ण करते. पण सेवकांनो, शब्द हा भगवान आहे. बोलताना विचार करून बोला. भगवंत आपल्याला अनुभवातून दिसते. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सुद्धा भगवंताला बघितलं नाही, त्यांना फक्त एक डोळा दिसला. ही जागृत शक्ती शब्दावर कार्य करते आणि शब्दावरच उपस्थित होते. म्हणून सेवकांनी शब्द विचार करून बोला. सत्य अनुभव आहे आणि हा घडलेला अनुभव आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुरखेडा गाव आहे, तहसील, त्या तहसीलमध्ये हा अनुभव घडला. बाबाचा सेवक, त्याचा मुलगा सूरज नावाचा आणि त्याचा मित्र अनेकातला एक मुलगा, हे दोघेही जण आपल्या घरचे बैल घेऊन एका गड्ड्यामध्ये 10 फुटाचा गड्डा होता, त्या ठिकाणी बैल धुवाले गेले दोघेही जण आणि बैल धुता धुता ते दोघेही डुबले पाण्यामध्ये. पाण्यात डुबले. जो अनेकाचा मुलगा होता तो गड्ड्यातून बाहेर निघाला, पण जो सेवकाचा मुलगा होता सूरज, तो पाण्यात डुबला आणि मरण पावला. आणि हे गोष्ट जेव्हा गावातल्या लोकांनी त्याच्या आईला जाऊन सांगितली, त्याची आई घरूनच रडत रडत आली आणि आपल्या मुलाला बघून खूप रडू लागली. रडता रडता त्या बाईने त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं आणि भगवंताला विनंती केली, हे भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी, माझ्या मुलाला एकदा जिवंत करा, नंतर मेला तरी चालेल. पहा, त्या बाईचे शब्द, त्या सेवकिनीचे शब्द भगवंताने ऐकले. त्याच ठिकाणी परसाचं झाड होतं, त्या परसाच्या झाडाला पान तोडला आणि त्याच गड्ड्यातलं पाणी घेतलं आणि 7 फुगाचं तीर्थ बनवलं आणि त्या मुलाला पाजलं. भगवंताने दिलेल्या शब्दावर भगवंताने कार्य केले. लगेच मुलगा उठला आणि आपल्या आईला बिलगला. आईला बिलगल्यानंतर थोड्याच वेळात तो मरण पावला. आणि हे सगळं घडल्यानंतर त्याच्या वडिलांना जेव्हा माहित पडलं, त्याचा वडील सायकल घेऊन दम टाकत टाकत आला आणि आपल्या मुलाला पाहिलं. आणि मुलाला पाहिल्यानंतर त्याने सुद्धा भगवंताला शब्द दिला, हे भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी, मी जर तत्व शब्द नियमाचं पालन करत असेल तर माझा मुलगा जिवंत करा. त्याने तेच केलं. मुलाला मांडीवर घेतलं, परसाचं पान तोडलं आणि त्याच गड्ड्यातलं पाणी घेतलं, 11 फुगाचं तीर्थ बनवलं आणि त्या मुलाला पाजलं आणि मुलगा जिवंत झाला. आणि आजही तो मुलगा जिवंत आहे. कसा हा भगवान आहे?
मेलेल्या मुलाला जिवंत केलं अशी कृपा जगामध्ये कुठेही नाही. पण या भगवंतामध्ये जे शक्ती आहे, सेवकाच्या शब्दावर उपस्थित होऊन ते कार्य करते. पण सेवकांनाही बाबांनी सांगितलं का तुम्ही तत्व शब्द नियमाचं पालन करा, भगवंत कधीही कुठं कमी पडू देणार नाही आणि कोणतेही दुःख आणि संकट तुमच्यावर येऊ देणार नाही. आले तरी भगवंत त्याची आज तुम्हाला लागू देणार नाही. आज त्या सेवकांनी एक अनुभव सांगितला की गाडी टर्निंगहून इतकी पलटून सरळ उभी झाली आणि त्यांचा जीव वाचला. म्हणून हा जागृत परमेश्वर आहे, या परमेश्वराला ओळखा आणि त्याला जवळ ठेवण्यासाठी आपल्याला तत्वशब्द नियमाचं पालन करा आणि चर्चा बैठकीमध्ये अवश्य करून वेळात वेळ काढून जा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द इथं पूर्ण करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण एकतेने सर्व मिळून प्रणाम. परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने आज बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हे साप्ताहिक चर्चा बैठक बाबाच्या निवासस्थानी चालू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, या बाबांना माझा प्रणाम. तसेच आमची वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम. तसेच इथे बसलेले ज्येष्ठ सेवक आणि सेवकिनी सर्वांना माझा नमस्कार. तर खरं आहे की चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ जे की तुम्ही चर्चा म्हणजे अनुभव सांगता आपले ते सर्वीकडे पसरत असतात, हे सत्य आहे. आणि याच्यात लाजण्यासारखं काही आहे नाही. आणि मी त्यातलाच एक अनुभव सांगतो आपल्या याच्यातला, म्हणजे मी जेव्हा कॉलेज करायचं तेव्हाचा अनुभव सांगते. फायनलचा वेळ होतं माझं आलं आणि मी घरून बाबा जुमदेवजीला आणि भगवान बाबा हनुमानजीला प्रणाम हात जोडून साने प्रणाम करून निघालो का बाबा माझा पेपर चांगला गेला पाहिजे. मी अभ्यासही केला होता त्या दिवशी आणि जो सब्जेक्टचा पेपर होता त्या सब्जेक्टमध्ये मी मास्टर माइंड होतो, खरं सांगतो. आणि त्या टायमात काय झालं, मी सेंटरवर पोहोचलो आणि सेंटरवर पोहोचल्यानंतर पेपर आला माझ्या हातात. पेपर आला आणि पेपर पाहिल्यानंतर लगेच काय झालं की माझ्या पाठीमागचा जो मुलगा होता त्यावेळेस म्हणजे काही चेकर वगैरे तेवढं घुमत नव्हते. आणि मी ना भगवान बाबा हनुमानजीला ना महान त्यागी बाबा जुमदेवजीचा शब्द तर दिला होता की बाबा पेपर चांगला त्यांच्यापासून मी आशीर्वाद घेऊन गेलो होतो की बाबा माझा पेपर चांगला गेला पाहिजे आणि मला काही म्हणजे असं काही अवघड नाही वाटला पाहिजे पेपर. तो एक शब्द झाला आणि तो शब्द मी कसा मोडला सांगतो तुम्हाला. तर मी सेंटरवर गेलो आणि सेंटरवर जाऊन सानेनी मालूम आहे मागचा मुलगा होता तो, त्या मागच्या मुलानं आता एखादी तास झाला संपला, त्या मागच्या मुलानं मला चांगली जम्बो झेरॉक्स दिली, चांगली मस्त अशी चिटिंग दिली. हा त्या चिटिंग मध्ये आता मी सांगतो सर्व काही मला येत असताना पण मी काय केलं बा काय तर ते चिटिंग घेतली आणि मस्त लिहून राहिलो. पूर्ण पेपर सांगतो मी तुम्हाला आउट ऑफ लिहिला मी ना, इतका बिंदास पैकी. ते बाबा एक परीक्षा पाहत होते माझीवाली, ते माझ्या काही लक्षात आली नाही आणि बढियापैकी मस्त लिहून राहिलो, मस्त लिहिलं. पेपर झाला, सर्व काही झालं. आता आला रिझल्टची बारी. आता मला तर माहित आहे आउट ऑफ आउट मिलेगा नाही तो 99 मिलेगा, असा एक प्रोबॅबिलिटी होती माझीवाली नाही का. परंतु त्या कंडिशन मध्ये सांगतो की बड्या नॉर्मल कंडिशन मध्ये येऊन साने मी रिझल्ट चेक केला. मला माहित होतं का मी पास होणार होतो. त्या कंडिशन मध्ये मी रिझल्ट चेक केला. सर्व माझ्या मित्राचे कॉल येऊ लागले का म्हणे मी पास झालो तू पण चेक कर. म्हणजे आमच्या 6 मित्रांना ऍडमिशन केलं होतं. म्हणजे मी म्हणलं त्यांना ऍडमिशन करा, तर आम्ही 6 मित्र एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं होतं. आणि त्या कंडिशन मध्ये ते सगळे मित्र पास झाले माझेवाले आणि मी त्याच्यातून फेल झालो. जबकि माझ्या सोबत त्यांनी ऍडमिशन केलं आणि बघा मी बाबाच्या समोर शब्द दिला होता आणि तो शब्द मोडला. म्हणजे काय झालं, म्हणून म्हणतो शब्दावरती परमेश्वर कायम आहे.
म्हणजे हा एक इन्सिडेंट आहे याच्यातला, याच्यामधून सीख भेटते आपल्याला. आपण सर्व काही करून जातो. मी ना असे पण पेपर दिले, मी आपल्या जीवनातील बहुत काही असं घडलं आहे. मी असे पण पेपर दिले जे ज्याच्यामध्ये काही वाचून नाही गेलो आणि काही लिहून नाही गेलो, तरी पण त्या पेपरामध्ये पास झालो. आणि मी पूर्ण आउट ऑफ चिटिंग करून सुद्धा नापास झालो. मग सांगा, हे भगवंताची कृपा आहे आणि ही भगवंताची मार आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हाच आहे की मला हे जो अनुभव आहे माझेवाला, हे सर्वांना कळलं पाहिजे, हे सर्वांना कळलं पाहिजे. आणि म्हणजे आपण मार्गदर्शन करून राहिलो आणि हे सुद्धा माझं अपलोड होणार आहे चॅनलवरती, असं काही नाही. मला शरम नाही वाटत कोणाच गोष्टीची. आणि एक म्हणजे कसं, याच्यात काय आहे म्हणजे माझा अनुभव आहे तो, ह्या अनुभव अगर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे, याच्यातून कोणी शिकत आहे, तर मला चांगलं वाटेल. आणि वेळ होत आहे, हा वेळ झालेला आहे. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो आणि सर्वांना माझा नमस्कार.